इचलकरंजीजवळील कबनूर येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर हातोड्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अश्विनी महाजन असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पती संदीप महाजन याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संदीप महाजन आणि अश्विनी महाजन हे पती पत्नी असून ते कबनूर येथे वास्तव्यास आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. या वादातून अश्विनी महाजन यांना मारहाण करण्याचे प्रकारही घडत होते. शनिवारी सकाळच्या सुमारास पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात संदीप महाजन याने शिवीगाळ करत हातोड्याने अश्विनी महाजन यांच्या डोक्यात घाव घातला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने अश्विनी महाजन यांना इचलकरंजी येथील IGM रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी संदीप महाजन याला तात्काळ अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.